नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 29. आता दत्तूच्या संबंधी विचार करू लागता असं दिसतं की जरी बालमुकुंदांचं दर्शन होण्यापूर्वी त्याच्या ठिकाणी सद्धर्म आणि सत्शास्त्र या संबंधी पूज्यभाव होता आणि त्याची श्री दत्तावर दृढभक्ती होती, तरी त्याच्या चित्ताची ओढ बालमुकुंदांकडं मुळीच नव्हती. उलट त्यांच्या संबंधी त्याला तिटकाराच वाटत होता. त्याच्या या अशा मनस्थितीतच त्यांनी आपण होऊन आपल्या अजबयुक्तीनं त्याला आपल्याकडं ओढून घेतलं आणि प्रथम भेटीतच त्याच्यावर कृपा केली. या संबंधी एके ठिकाणी आपले मागील अनुभव सांगत असताना पंत म्हणतात, आम्ही काही साधन केलं नसता, शास्त्र पाहिली नसता, कर्म आचरली नसता, आम्हाला ज्ञानशक्ती नसता, मूढ भ्रष्ट अशा आम्हावर आपलेपणाचा प्रेमपदर पसरून सर्वावस्थात सदा तू माझाच अशी खूण अंतःकरणाच देऊन ज्यानं आम्हाला अबाधित त्रिगुणातीत शांतीसागरातील प्रेम मत्स्य करून खेळायला लावलं, अशा सद्गुरूच्या निरपेक्ष आणि समप्रेमास उपमा कोणती? त्याबद्दल उतराई कसं व्हावं? ज्या प्रेमात गुरुशिष्य भाव बुडून गेला, अशा प्रेमापुढं निरभिमानता कोणती? वैराग्य ते कोणतं? जप, तप, होम, नेम, पूजा, सेवा वगैरे काहीच न पाहता त्यानं आम्हाला आपलं या निर्मल प्रेम दृष्टीच्या मुशीत ओतून आमचे अहम, ममता, दारिद्र्य, दुःख नाहीसं केलं आणि आम्हाला मरणातीत करून आपल्या अविनाश सुखांकावर निजवलं. याप्रमाणे दत्तूला अगदी अनपेक्षित रीतीनं सद्गुरुकृपेचा आणि ज्यात गुरुशिष्यभावही नाहीसा होतो अशा निरपेक्ष आणि समप्रेमाचा लाभ झाला व सद्गुरूच्या या अपार प्रेम देणगीनं त्याच्या ठिकाणी सद्गुरू संबंधी जी आवड उत्पन्न झाली व त्याच्या चित्ताची प्रचंड ओढ सद्गुरूकडं लागून त्याला सद्गुरूचे जे वेड लागले, अगर सद्गुरूचा जो छंद लागला, त्याला भक्ती असं म्हणता येईल. दत्तूला लागलेलं हे वेड, हा छंद, अगर ही भक्ती अत्यंत निर्हेतुक अगर निष्काम होती, ही भक्तीच ज्ञान विज्ञानाची माऊली होय. भक्ती आणि ज्ञान, आपल्याला सद्गुरूपासून जो ज्ञान लाभ झाला त्या संबंधी पंतांनी असं म्हटलंय की मला वेदशास्त्रात गती नाही, तरी पूर्ण भाग्योदयानं ज्ञान परीस मला मिळाला. परीस सर्व ठिकाणी मिळत नाही, जरी असला तरी तो यालोकी गुप्त असेल. तो चिद्रत्नाचा परीस बालमुकुंद मला सापडला. माझ्या अंगी मूर्खपणा असल्यामुळं परीसाचं लक्षण मी जाणत नाही, तरी श्री सद्गुरू बालमुकुंदांच्या चरणरजानं मला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालं. परीस लोहाचं सुवर्ण करतो, पण लोहाचा परीस होत नाही. श्री सद्गुरू बालमुकुंदांचे चरणरजाने मात्र लोहाचा परीस होतो. अशा ह्या महानिधी श्री सद्गुरू बालमुकुंदानं मी दीनहीन असं जाणून मला गुप्त ज्ञान दिलं. सप्तकोटी महामंत्र आहेत, त्यात एकाक्षर, द्व्यक्षर, चतुराक्षर असे अनेक भेद आहेत. माझा मंत्र पंचाक्षरी, केवळ ज्ञानाब्धीचा पूर्ण चंद्र असा आहे. या मंत्राचं एक एक अक्षर क्षरातीत पर असं आहे. तो म्हणजे बालमुकुंद. अशा सद्गुरू समर्थानं हे वरील ज्ञान मला दिलं. मला ज्ञान दिलं म्हणण्यात भेदभाव आणू नका. तेच ज्ञान, तोच ज्ञानदाता. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य
आणखी एके ठिकाणी पंत म्हणतात, शुद्ध वैराग्याविना खरी अनन्य भक्ती घडणं शक्य नाही. म्हणून सद्गुरु बोधासरशी शिष्यात ज्ञान, वैराग्य आणि अनन्य भक्ती ही एकदमच भरतात. सत, चित्त आणि आनंद ही जशी आत्म्याची लक्षणं, तशी ज्ञान, वैराग्य आणि भक्ती ही निजबोधाची लक्षणं होत. पंतांनी या अवतरणात म्हटल्याप्रमाणे सद्गुरूचा वियोग झाला तेव्हा त्यांच्या ठिकाणी त्याच्या कृपा प्रसादानं सद्गुरू भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही निजबोधाची लक्षणं वसत होती. तरी पण त्यावेळी त्यांच्या अंतःकरणात सद्गुरू भक्तीचेच विशेष प्राबल्य होते. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादे.